श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुचरित्र प्रतापानंत गोगावले लिखित अध्याय 37. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. नामधारक वदे सिद्धासी पुढील कथा परियेसी सांगावी विस्तारेसी श्री गुरु सांगती तयासी. धेनू असुता आपल्या घरी सकल पापांचा नाश करी. गृही देवघर असावे सांगतो देवपूजा विधान. रांगोळी उत्तम काढूने मग बसावे देवता भुवनी. बैसावे शुभासनी देवपूजा करावी. करावी देवपूजा त्रिकाळी न घडे तरी करावी. प्रातःकाळी न शक्य करी तरी करावी मध्यान्ह काळी. ऐसे सांगत असे. देवपूजा करण्यासी आहेत अनेक प्रकारासी. परी उदक घेऊनी नारायणासी. ऐसे पूजिता प्रसन्न होई जगन्नाथ. मानस पूजा ही आवडे देवासी. कराही एक चित्ते परियसी. करिता सूर्यपूजा जानसी. तृप्ती होतसे नारायणा. पूजावे धेनू अन ब्राह्मणासी. करावी गुरुपूजा मनोभावनेसी. आनंद होतसे त्रिमूर्तेसी. पावती चारी पुरुषार्थ. आपुल्या दक्षिणेसी ठेवावा कलश परियेसी. घ्यावा शंख पूजेसी. निर्माल्य काढावे नैऋत्येसी. मग दीप प्रज्वलित करा. श्री गुरुचरित्र. श्री स्वामी गुरुसी स्मरा. पूजा करा चारीद्वारा. काया वाचा म्हणे देवासी आचमन द्यावे. पंचामृत स्नपन करावे. मग सुंदर आसनेसी बैसावे. वस्त्रे घालावी. तदनंतर एक चित्ते देवासी पुष्पे वाहावी. पुष्पे उत्तम घ्यावी. श्वेत पुष्पे असावी. तुळसी बिल्व पत्र कमळ ग्राह्य सदा देवासी. गणेश पूजेसी वर्जा तुम्ही तुळसी. आवड असे दुर्वेसी. दुर्वा असे शक्ती देवी. नैवेद्य अर्पा देवासी. मग तांबूल परियेसी. ओवाळी निरांजनेसी. पुष्पांजली घेऊन यज्ञेती मंत्रे अर्पावे. एकची नमस्कार करावा देवांसी. पावे तो समस्तांसी. गुरुमाता पितांसी देखीसे. त्वरे सन्मुख जावे. सांगतो आता तुम्हासी. निषिद्ध स्थाने नमस्कारासी. स्नान जपे जो करीसी. नमस्कार त्यासी करू नये. एखादा असेल धावत. झाला असेल क्रोधित. करू नये नमस्कार करुणी एक हात. ऐसे सांगत असे. अन्न संस्कृत होण्यासी. दाखवा अन्न अग्निकुंडासी. अतिथी आली या समयासी. अन्न त्यासी द्यावे. गोग्रासासी. उभे राहुनी आपुल्या द्वारासी. अतिथीची वाट पाहावी निर्धारेसी. पूजन त्याचे करावे. करिता पूजा अतिथीसी. पावे ती देवासी. ब्रह्मासी तुष्टेसी. संतुष्ट होती सर्व देवता. प्रक्षाळुनी पायासी. पाच स्थाने ओली असते. हस्तपाद पाचवे मुखासी. मग करावे भोजनासी. भोजनासी पूर्वाभिमुख बसावे. मंडला आधी करावे. मंडल न करिता जेवे. अन्नरस नेती राक्षसासी. संध्याकाळी जो जेवेल तो महापातकी होईल. श्राद्ध दिनी सवे बाळासी घेईल. पापते समजावे. अन्न वाढिता नमस्कारावे. स्वहस्ते घृत घालावे. जेवता मौन असावे. एक चित्ते जेवावे. पिता ज्येष्ठ बंधू जिवंत अससी. न धरावे मौनासी. प्रथम जेवा मधुरान्नेसी. अंतिन जेवावे द्रवानासी. ठेवुनी वामहस्त भूमीवरी. भोजन जो करी होता रोग शरीरी. सांगतसे परियेसी. अंगुली सोडून जेविती. नाना दोष लागती. पादरक्षा असू नये पुढती. दीपाशिवाय जेवू नये. उदक पिती उभयानी. जाणावे सुरापान समानी. भोजन करावे ऐसा विचार करुनी. मग घ्यावे उत्तरा पोषण. भक्त विनविती गुरुसी. निषिद्ध अन्न कैसी. सांगावे आम्हासी गुरु निरोपे लागती. असेल लवण बहुत. अन्न बहुमिश्रित. लसूण कंदमुळे असत. वर्जावे तुम्ही. शिळे अन्न अपवित्र. न जेवावे अन्न शीत. घृततैल मिश्रित. निषिद्ध अन्न असे. भोजन झालियावर तांबूल घ्यावे सत्वर. पर्णाचा अग्रभाग काढिल्यावर मग भक्षण करावे. रात्री भोजन झाल्यावरी काही काळ वेदाभ्यास करी जावे. मग शयन घरी. शयन करोनी ठेवोनी पूर्वशिरी. उशाशी कुंभ ठेवोनी विष्णू स्मरण करोनी. रात्री सुक्त म्हणोनी मग निजावे. निजण्या सांगतो निषिद्ध स्थानासी. निजू नये जीर्ण देवालयासी. वडील खाली निजल्यासी आपण निजू नये. ऐसा सर्व आचार सांगती पराशर. ऐकोनी ऋषीश्वर. येणे परी आचरिती. आचार ऐसा करी. प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की काही असे भक्त आहे स्वामी भक्त जे परदेशात राहतात. काही असे आहेत की ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही आहे किंवा जे वाचू शकत नाहीत किंवा ज्यांना
ऐकायची इच्छा आहे, किंवा काही असे पण भक्त आहेत ज्यांना स्वतःला वाचन करायचे पण पोथी नाही आहे, तर त्या भक्तांसाठी या व्हिडिओमध्ये असलेले जे काही मी अध्यायाचे पेजेस आहेत तिथे तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता. पहिल्या पेजचे जे नियम आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे मी जर काही पोथी वाचत असेल तर ते वाचताना काही चुकलं असेल तर माफी असावी, क्षमस्व. भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.